पायी तृणाची वांकी द्या देवती एक सूर्य आकाशी आणि पंडिता नावे माया आहे पृथ्वीवर सूर्य. इतका अहंकार त्यांना होता. अहंकार होण्याचं कारण होतं की ते थोर विद्वान होते. गंगेच्या तीरावर जेवढे काही विद्वान असतील त्या सगळ्याला ते हरवून आपलं ज्ञानाचं तेज त्यांनी या भूतलावर निर्माण केलं होतं आणि त्या ज्ञानाचा अहंकार होता. पाचवे प्रभाकर शास्त्री महाराष्ट्रीय अभ्यासू नये असा दंडक होता. मग विद्यानगरी तेलंगदेशा विद्यानगरी गाव माहीपट्ट 4 शास्त्राचा अभ्यास केला आणि 5वं प्रभाकर शास्त्र अभ्यास करण्यासाठी तेलंगदेशाला गेले. ते तर देवतेवर घंटा बांधला असे. देवतेस विडा वाहती घंटा लागे ते न सांगत. तिथं अशी परीक्षा पाहण्यात त्या ठिकाणी येत होती की देवतेवर घंटा बांधायचा, घंटा आणि विडा व्हायचा. विडा वाहताना ते घंटा लागायचा. पण जे कुशल पंडित किंवा अभ्यासू किंवा विद्यार्थी व्यक्ती असेल तो विडा तर व्हायचा पण घंटा तर लावून द्यायचा नाही. अशा प्रकारची परीक्षा त्या ठिकाणी तेलंगदेशामध्ये विद्यानगरी गावाचे नाव तिथं अशी परीक्षा पास होते आणि परीक्षेमध्ये पास झाला त्यालाच ते 6वे प्रभाकर शास्त्र 5वे प्रभाकर शास्त्र ते सांगत होते. तिथं जर नापास झाला तर पुन्हा मग ते प्रभाकर शास्त्र सांगत नव्हते. तसाच परमेश्वर शास्त्राचा सिद्धांत असा आहे, आपली पात्रता त्या शास्त्राच्या अवगत करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, सराव करण्यासाठी आपली पात्रता या ठिकाणी कार्याला आणावं लागतं. बाजारचा भाजीपाला नाही, कुठे भेटणारी वस्तू नाही, कुणापाशी मिळणारी वस्तू नाही, त्या परमेश्वरापासून नाण्यापर्यंत आलेली ही ज्ञान वस्तू, पवित्र वस्तू त्या ज्ञानाच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये. म्हणून अशा प्रकारे 6वे प्रभाकर शास्त्राचा अभ्यास त्यांनी केला आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले. आणि गणपतापळे त्यांचे गुरु होते, किंवा सासरे होते. कोणी म्हणते गुरु होते, कोणी म्हणते सासरे होते. मग गणपतापळे त्यांना म्हणायला लागले, भट्टो डोमेग्रामी श्री चांगदेवराव गुरुशास्त्री तयाची तुमची भेट होईल तर तुमच्या वाचलेपणाची रूप होईल. आता कुणालाही वाटतं सर्वत्र श्री चक्रधर प्रभू ईश्वर अवतार होतील, गणपतापळेला साक्षात्कार झालेला होता आणि आपले जावई किंवा आपले शिष्य प्रकांड पंडित आहेत, विद्वान आहे, पण या विद्वानाचं कल्याण केव्हा होईल? साक्षात परमेश्वराची भेट झाल्यानंतर. तोपर्यंत त्याला किंमत नाही, या ज्ञानाला किंमत नाही. खरोखर त्या विद्वत्तेचं, प्रचुर विद्वत्तेचं रूप तेव्हा होईल त्या परब्रह्म परमेश्वराची भेट झाल्यानंतर. ते म्हणतात ते संस्कृत जाणतील, ते म्हणजे मायाशी बोलतील. मायभट्ट म्हणतात ते तुम्ही म्हणता ते पुरुष संस्कृत जाणतील काय? मायाशी म्हणजे माझ्यासारख्या ब्राह्मणाला बोलतील काय? गणपतापळे म्हणतात ते मी नेणे. सांगायचं तात्पर्य पूर्वीचा हा प्रकरणवश आहे. पूर्वी याच्यावर तयार झाली आणि पुन्हा संपूर्ण शास्त्र याच्यावर आधारित आहे. प्रथम पेटीमध्ये माहीभट्टाला हा प्रकरणवश स्वामींनी सांगितलेला आहे, डोमेग्रामला सांगितलेला आहे. गणपतापळे म्हणतात ते मी नेणे. मला ते काही पुढचं सांगता येणार नाही. संस्कृत जाणतात की न जाणतात, मराठी जाणतात काय ती मला काही सांगता येणार नाही. पण म्हणले असे असे पुरुष त्या डोमेग्रामाला आहेत. जय तुम्ही जाल ते माते सांगा ते घेऊन जा, काय हरकत नाही. म्हणले जेव्हा तुम्हाला डोमेग्रामला जायचं तर मला बरोबर घेऊन जा. मग किती का आधी साहेब पिंपळे वामनभट्ट देवाच्या दर्शनाला निघाले. डोई गोपालाच्या पाट्या त्यांनी आपल्या डोक्यावर घेतल्या आणि माहीभट्टाला म्हणतात भट्टो डोमेग्रामाशी येतात तैसे ते निघाले. मग वाटेने माझे माहीभट्ट वादस्थळ हवा किती वाटेने. आता ती पुरुष भेटल्यानंतर ते मला असा प्रश्न करतील, असा प्रश्न त्यांना उलट प्रश्न करेल. त्यांनी असं विचारलं तर मी असं त्यांना प्रश्न. आणि
माझ्यापेक्षा विद्वान कोण आहे? मीच या भूतलावर विद्वान आहे, मीच या भूतलावर श्रेष्ठ आहे, पंडितामध्ये थोर पंडित तो मीच आहे. म्हणून त्यांनी आपल्या मनामध्ये वादस्थळ सुरू केलेलं आहे. आणि मग सराद्यासी डोमेग्रामासी पिंपळे वामनभट्ट देवाच्या दर्शनाला गेले. तिथून राजकार्यानिमित्त देवगिरीत गेले आणि माईंभट्ट दर्शनाला आले. आणि मग प्रथम भेटीमध्ये प्रभू श्री चक्रधरांनी त्यांना प्रश्न विचारलेला आहे. अत्यंत संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतीता. अत्यंत संस्कृती छेद होय म्हणजे जीव या सृष्टीमध्ये दुःखामध्ये रमलेला आहे, नरकामध्ये रमलेला आहे. या नरकातून दुःखातून मुक्त होण्यासाठी असं काही तुम्हाला ज्ञान आहे का? असा प्रश्न भगवंताने श्री चक्रधर प्रभूंनी त्या माईभट्टाला विचारलेला आहे. माईभट्ट काय म्हणतात त्या ठिकाणी? आपण कवना कामा आराही जे. तुम्ही आम्हाला विचारता तुम्ही काय करता? म्हणजे उलट प्रश्न त्यांनी केला. आम्हाला तुम्ही प्रश्न करता, तुम्हाला उत्तर सापडलेलं नाही का? पुन्हा देव म्हणतात अत्यंत संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतीता. माईभट्ट म्हणतात हा कर्म कीजे कर्मा तो शुद्धांत करणे होय, शुद्धांत करणे ज्ञान होय, ज्ञान होते मोक्ष होय. देव म्हणतात कर्म किती प्रकारचे? कर्म तेत्विक, एक नित्य की नैमित्तिक. नित्य ते परिहारार्थी गेले, कामिक ते फळास गेले. मागे असे कर्म काहीशी नव्हे शुद्ध कर्म, शुद्धांत करणे, काहीशी नव्हे मोक्ष, काहीशी नव्हे प्राप्ती. एकी क्रिया दोन कार्य अतिजना. म्हणजे संसार करतो आपण, पण संसारामध्ये परमार्थ जोडला जात नाही आणि परमार्थामध्ये संसार जोडला जात नाही. संसार वेगळं होऊन करावं लागेल आणि परमार्थ वेगळं होऊन करावं लागेल. नित्य आणि नैमित्तिक दोन आहेत, संसार आणि परमार्थ. तर परमार्थ करत असताना संसाराचं वेगळं व्हावं लागेल, संसार करत असताना परमार्थाचं वेगळं व्हावं लागेल. एकीकडे दोन कार्य अतीच ना. संसार करत परमार्थ होणार नाही किंवा परमार्थ करत संसार होणार नाही. असा सिद्धांत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्या प्रथम भेटीमध्ये माईभट्टाला निरूपण केला. आणि 4 घडिया उगाली प्रवृत्तीने आणि म्हणजे आता संस्कृत उपन्यास करू. मराठी उपन्यास केला, आता संस्कृत मध्ये बोलू. तर गोसावी अवलिळाच उच्चार की ठाव ठिकाणा नसलेलं देवाने त्या ठिकाणी निरूपण केलं. त्यांना पुढे माहिती नाही, शेंदाई माहिती नाही, असं परमेश्वराचं ज्ञान संस्कृत मधून भगवंताने त्या ठिकाणी डोमेग्रामला त्या विद्वान पंडिताला माईभट्टाला निरूपण केलं. आणि मग थोडीशी काहीतरी श्रद्धा देवावर बसली त्यांच्या. हो जी ते आपण सांगावे. देव म्हणतात बोला उठो, विनतकंदर हो, नम्रतेने हो. आणि मग भट्टोबास त्या ठिकाणी थोडस नरम झाले माईभट्ट आणि नम्रता स्वीकारली. नम्रता स्वीकार करून ते म्हणतात जी आपण सांगावे. मग प्रभू श्री चक्रधर म्हणतात सृष्टीमध्ये कवने करणे मुंची जेना एके परमेश्वरी विंतोची परमेश्वर. निर्वेव निराकार असे सावेव साकार होय अवतरे आपुले सन्निधान दे ते दास्य गोचर. हा सिद्धांत प्रभू श्री चक्रधरांनी माईभट्टाच्या समोर ठेवला. आणि या सृष्टीमध्ये, या जगामध्ये, या भूतलावर, या जगनियंता परमेश्वराच्या सृष्टीमध्ये कवने करणे मुंची जेना, या जीवाचं कोण्याच करणाने मुंचन म्हणजे सुटका होत नाही. मुंचन म्हणजे सोडवणूक होत नाही. मुंचन म्हणजे मुक्त होत नाही. मुंचन म्हणजे मोक्ष होत नाही. कोण्याच कर्माने, संसारात ते होतच नाही. पण देवी देवताच्या कर्माने सुद्धा जीवाची सोडवणूक होत नाही. तितक्या पुरतं तितकं सुख भोगलं, पुन्हा त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुनर् जन्म मरणाच्या मृत्यूच्या फेऱ्यामध्ये जीव पडतो, मुक्त होत नाही. काय सांगितलं? सृष्टीमध्ये कवने करणे मुंचे जेना. कोण्याच करणाने मुंचन होत नाही. कवन म्हणजे देवता, कवन म्हणजे जीव. जीवाच्या करणाने मुंचन होत नाही. जीवाचं सेवादासी केल्याने मुंचन होत नाही. देवतेचं सेवादासी केल्याने मुंचन होत नाही. मग आता कशानेच होत नाही काय? एके परमेश्वरे वीन. पुढं काय म्हणतात? एके परमेश्वरे वीन. एका परमेश्वराचं सेवादासी केले आहे.
एके परमेश्वरे बिन तोच परमेश्वर. त्या परमेश्वराचं सेवादासी केल्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात येत आहे. अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे आणि प्रभू श्री चक्रधारांनी प्रथम भेटीमध्ये मायभट्टाला सांगितले